नमस्कार. मी चिंतामणी सहस्रोते. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. गेल्या काही वर्षामध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न अतिशय गंभीर बनलेला आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचं क्षेत्रच नव्हे, तर संपूर्ण सांगली जिल्ह्यात अगदी खेड्यापाड्यात सुद्धा आणि जवळजवळ सगळ्या राज्यात सुद्धा किंबहुना संपूर्ण देशात सुद्धा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न फार गंभीर बनलेला आहे. या विषयावरती अनेकदा सर्वोच्च उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांनी सुद्धा काही निर्देश दिलेले आहेत, काही आदेश दिलेले आहेत, काही सूचना केलेल्या आहेत. स्थानिक प्रशासनाला आदेश दिलेले आहेत, राज्य शासनाला आदेश दिले आहेत, परंतु अद्याप कोणताही भरीव उपाय या प्रश्नावरती झालेला नाही. भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. एकीकडं बिबट्यांची संख्या वाढत चाललेली आहे. म्हणजे अगदी निमशहरी भागामध्ये सुद्धा बिबटे आता दिसायला लागलेले आहेत. आतमध्ये प्रवेश करायला लागलेत. काही ठिकाणी माणसांवर हल्ले सुद्धा करायला लागलेले आहेत. सांगली जिल्ह्यातल्या तर शिराळा तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी बिबट्यांनी माणसांवर सुद्धा हल्ले थेट केलेले आहेत. आणि त्याच वेळेला शहरांमध्ये आणि ग्रामीण भागातल्या अगदी छोट्या छोट्या खेडेगावांमध्ये सुद्धा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे. कुत्र्यांचे कळपच्या कळप रस्त्यानं आपल्याला हिंडताना दिसतात. ते कळप माणसांच्या पाठलाग करतात. मोटारसायकलवरनं जाणारे, स्कूटरवरनं जाणारे, सायकलवरनं जाणारे लोकांचा पाठलाग करतात. चालत निघणाऱ्या लोकांना सुद्धा ते त्रास देतात. अनेक ठिकाणी अनेक कुत्र्यांनी माणसांचे लचके तोडलेले आहेत. सांगलीमध्ये तर काही दिवसांपूर्वी एक लहान मूल सुद्धा कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये ठार झालं. एवढंच नव्हे तर अनेकांना जखमी जायबंदी झालेले आहेत अनेक जण. कुत्र्यांचा हा गंभीर प्रश्न असताना त्याच्याकडं महापालिका असेल, शासन असेल, कुणी फारसं गांभीर्यानं पाहत नाही असं आपल्याला दिसतंय. आणि त्यामुळं अक्षरशः रस्त्यावरून जाताना अनेकदा जीव मुठीत धरून जाण्याची वेळ येते. विशेषतः रात्रीच्या वेळेला तर आणि पहाटेच्या वेळेला कुत्र्यांची भीती इतकी प्रचंड वाढलेली आहे की लोकांना अक्षरशः हातात काठी घेऊन जायची वेळ येते, तरी सुद्धा कुत्री ऐकत नाहीत अशी परिस्थिती आहे. कुत्र्यांची झुंडीच्या झुंडी सगळीकडे फिरतायत आणि त्यातली काही कुत्री इतकी हिंसक आहेत की ती 100% माणसांच्यावरती हल्ले करतायत. आता या सगळ्यामध्ये जरी न्यायालयानं आदेश दिले, निर्देश दिलेले असले तरी स्थानिक स्वराज्य संस्था काय करतात? आता समजा सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रामध्ये महापालिकेच्या काही डॉग व्हॅन आहेत, काय 1 किंवा 2 आहेत वाटतं. ती डॉग व्हॅन नुसती आली म्हटलं तरी सुद्धा कुत्री सगळीकडे ती भटकी पळायला लागतात आणि ती त्यांना सापडत नाही. कुठंतरी एखाद दुसरं कुत्रं त्यांना सापडतं आणि मग ते घेऊन जातात. आता असं म्हणतात की इकडची कुत्री तिकडं, तिकडची कुत्री इकडं आणून सोडली जातात. त्यामुळे सगळीकडे कुत्र्यांचा संचार मुक्तपणे झालेला आहे. आणि कुत्र्यांच्या बाबतीत जरा कोणी काही कठोर भूमिका घेतली की लगेच भूतदयावादी किंवा मानवतावादी ज्या काही संघटना असतील किंवा काही व्यक्ती असतील त्यांचे म्हणणं चूक आहे असं मी म्हणत नाही. कुत्री सुद्धा आहेत, जनावरच आहेत, हे सगळं खरं आहे. परंतु आता ती माणसांना फाडायला लागलेली आहेत. आता कसली भूतदया दाखवायची? किती भूतदया दाखवत बसायचं त्याच्यावरती? दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ती कुत्र्यांची संख्या वाढवायची माणसांनी म्हणजे माणसं खायला घालतात त्या कुत्र्यांना. मी अनेक ठिकाणी असं बघितलेलं आहे, काही जण अगदी हौसेनं त्या कुत्र्यांना बिस्किटं घालतात, घरातनं अगदी गरम गरम चपाती करून आणून घालतात, भाकरी करून आणून खायला घालतात, ब्रेड देतात आणि मग ही कुत्री सोकावतात खायला. एक लक्षात घ्या, जीवनाचा असा नियम आहे, जगाचा असा नियम आहे, जीवसृष्टीचा असा नियम आहे की एखाद्याला अन्न मिळालं की आपोआप त्याच्यामध्ये प्राणी वाढतात. घरामध्ये जर तुमच्या झुरळं किंवा अन्य कीटक वाढले की पाली वाढतात. पाली वाढले की आणखी काही कीटक तिथं वाढत असतात. त्यामुळं कुत्र्यांना मिळणारं अन्न, सहजगत्या उपलब्ध होणारं अन्न, लोक हौसेनं घालणारं अन्न, हे सुद्धा कुत्र्यांची संख्या वाढीला फार मोठं कारणीभूत ठरलेलं आहे. कत्तलखाने असतील, काही हॉटेल्स असतील, त्यातून बाहेर पडणारे टाकाऊ पदार्थ असतील, या सगळ्याची व्यवस्थित विल्हेवाट लागली पाहिजे. हॉटेलमधून सुद्धा अनेकदा काही माणसं मी तर असे बघितलेत की हॉटेलमध्ये शिल्लक राहिलेलं आपल्या कॅरी बॅगमध्ये बांधून आणतात आपल्या ताटातलं आणि ते कुत्र्यांना खायला घालतात. हा भयंकर गंभीर प्रकार आहे. हे सगळे लाड कुत्र्यांचेच लोकांनी थांबवले पाहिजेत. त्याशिवाय जे पाळीव कुत्री आहेत त्यांचा सुद्धा प्रचंड त्रास लोकांना होतोय. कारण हे पाळीव कुत्री ज्यांच्याकडे आहेत ते लोक कुत्री घेऊन बाहेर सकाळ संध्याकाळ बाहेर पडतात. ते सगळे विधी त्यांचे बाहेर रस्त्यावरती, मैदानावरती अशा करतात ही कुत्री. आणि ती कुत्री जात असताना भटकी कुत्री त्यांच्या अंगावर धावून जातात त्या गल्लीतली. आणि जी कळवंड त्यांच्यामध्ये लागते, त्यांच्यामध्ये भांडणं लागतात, त्याच्यामध्ये माणसांच्यावरती हल्ले होतात. त्यातनं जीव मुठीत धरून माणसांना जावं लागतं.
त्यामुळे पाळीव कुत्री ही सुद्धा एक मोठी डोकेदुखी झालेली आहे. प्रत्येक जण आपले कुत्रं हातात बांधून घ्यायचं, साखळीवर घ्यायचं आणि फिरायला जायचं. या प्रकारामुळे सुद्धा लोक त्रस्त झालेले आहेत आणि सगळी ग्राउंड, सगळी क्रीडांगणं, सगळे रस्ते घाण सकाळी आणि संध्याकाळी झालेले आपल्याला दिसतात. तर या सगळ्यावरतीच अतिशय कठोरपणे आता उपाय केले पाहिजेत आणि भूतदयावादी वगैरे जे कोण लोक असतील त्यांनी सुद्धा आता याचा विचार केला पाहिजे की या कुत्र्यांना आणि अन्य सगळ्याच भटक्या जनावरांना किती खायला घालायचं आपण आणि कशा करता एवढं खायला घालायचं. कुत्र्यांची संख्या ही खाणं त्यांना मुबलक मिळत असल्यामुळंच वाढलेली आहे. अक्षरशः अनेक कुत्री अशी धष्टपुष्ट आहेत की ती म्हणजे छोट्या बिबट्यासारखी दिसत आहेत आणि ती लोकांना हे करतायत. आता एकच याच्यावरचा उपाय आहे की तज्ज्ञ माणसं त्याच्याकरता नेमून, तज्ज्ञ अशा काही हे नेमून त्याच्याकरता कंत्राट देऊन सरळ ती कुत्री पकडायची आणि जंगलात नेऊन सोडायची. कारण बिबट्यांना कुत्रं हे बिबट्यांचं अतिशय आवडतं खाद्य आहे. बिबटे पण रानातनं जंगलामधनं आता ह्याच्यात यायला लागलेत, वस्तीत यायला लागलेत, कारण तिथं खायला मिळत नाही त्यांना. तर ही कुत्री सरळ नेऊन त्या जंगलामध्ये सोडली पाहिजे. त्याच्याबद्दल आता कुठलीही दयामाया दाखवण्यात अर्थ नाही, कारण आता प्रकरण अतिशय हाताबाहेर गेलेलं आहे. त्याच्यावरती कोणी उपाय आणि महापालिकेला कशा करता त्यांच्या नसबंदी करायची? हा काय महापालिकेचा उद्योग आहे काय? मुळात महापालिका लोकांना रस्ते चांगले देत नाही, पाणी पुरवठा व्यवस्थित. आपल्या सांगलीचीच परिस्थिती बघा, रस्त्यांची अवस्था काय, पाणी पुरवठ्याची अवस्था काय, त्याच्यामुळे कृष्णा नदीमध्ये दूषित पाणी मिसळतंय, असे अनेक प्रश्न आहे. अनेक ठिकाणी लाईट बंद आहेत रस्त्यावरती, त्याच्याकडे महापालिका प्रशासनाचं लक्ष नसते. आणि परत ही कुत्र्यांची नसबंदी, हा काय महापालिकेचा उद्योग नाही कुत्र्यांची नसबंदी करायची आणि मग त्यांना बाहेर सोडायचं. म्हणजे कुत्री वाढणार रस्त्यामध्ये आणि महापालिकेनं हा उद्योग करत बसायचं आणि मग ते केलं नाही की महापालिकेला दोष द्यायचा. बिलकुल ते होता कामा नये. ही सरळ कुत्री धरली पाहिजेत आणि सरळ जंगलामध्ये नेऊन सोडली पाहिजेत. कुठल्याही दुसऱ्या वस्तीमध्ये सोडता कामा नयेत, घाटामध्ये नेऊन सोडली नाही पाहिजेत, सरळ थेट जंगलामध्ये नेऊन सोडावीत. मध्यंतरी त्या बिबट्यांना किंवा ते जे जंगलामध्ये जे अभयारण्य आहेत त्याच्यामध्ये काय नेमकं खायला द्यायचं वगैरे हा प्रश्न होता. तर ही कुत्री हे आहेत ते जगतील तिथं, खातील काय असतील ते त्यांचे जरा. तर हाच उपाय याच्यावरती एक होऊ शकतो किंवा अन्य काही उपाय आहेत का, या विषयावरती सुद्धा सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे. कारण आता कुत्र्यांचा प्रश्न हाताबाहेर गेलेला आहे. त्याच्यामध्ये आता कुठलेही कुणी त्याच्याबद्दलची फार मोठी दया दाखवण्यात काही अर्थ नाहीये. कारण अक्षरशः लोकांना कुत्री फाडून काढायला लागलेली आहेत. काही 2-3 दिवसापूर्वीच मी एका बँकेमध्ये गेलो होतो, तर एक माणसाची सगळी पॅन्ट रक्तानं भरलेली होती. काय विचारलं तर त्यानं सांगितलं नडगीला फोडलं कुत्र्यानं म्हणून. आता ते कुत्र्याला त्या पाळीव कुत्रं होतं का रस्त्यावरचं होतं, त्या पाळीव कुत्र्याला त्या मालकानं इंजेक्शन दिलं होतं का रेबीज प्रतिबंधक, काही माहीत नाही. अशी परिस्थिती इतकी वाईट झालेली आहे. त्यामुळे कुत्र्यांचा प्रश्न अतिशय गांभीर्यानं हाताळला पाहिजे. पटापट त्याच्याबद्दलचे निर्णय घेतले पाहिजेत आणि नागरिकांनी मुख्यतः दक्षता घेतली पाहिजे की ही कुत्री वाढणार नाहीत आणि त्यांना खाणं पिणं, बिस्किटं, ब्रेड, चपाती, गरम, अगदी गरम भाकरी हे द्यायचे सगळे लाड बंद करून टाकले पाहिजेत. तरच कुत्र्यांची संख्या नियंत्रणात येईल. उकिरड्यावरती अन्न फेकायचं बंद केलं पाहिजे. त्याच्याकरता तुम्ही कंपोस्ट खत तयार करा. आता सगळ्यांच्याकडं अपार्टमेंट आहेत, तिथं अपार्टमेंटच्या ओपन स्पेसमध्ये करा. महापालिकेने ओपन स्पेसमध्ये कंपोस्ट करता सोय करून दिली पाहिजे. रस्त्यावरती, उकिरड्यावरती अन्नाचे पिशव्या कॅरी बॅगमधनं फेकून द्यायचं सुद्धा सगळं बंद केलं पाहिजे. तरच हा प्रश्न थोडाफार प्रमाणात नियंत्रणात येऊ शकतो. ह्याबद्दल तज्ज्ञ लोकांनी एकत्र येऊन सगळ्यांनी प्रशासनाबरोबर, महापालिका प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन यांनी सगळ्यांनी मिळून हा प्रश्न सोडवला पाहिजे. अगदी जिल्हा प्रशासनापासून ते ग्रामपंचायतीपर्यंत ह्याच्यावरती अत्यंत गांभीर्यानं विचार झाला पाहिजे. अन्यथा लोकांना रस्त्यात फिरणं सुद्धा मुश्किल होईल, किंबहुना आत्ताच झालेलं आहे. ती आणखी परिस्थिती बिघडू नये म्हणून ह्याकरता तातडीनं पावलं उचलायची गरज आहे. आमचं हे रागरंग.com ही जी YouTube वाहिनी आहे ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.